एकीकडे सिंधुदुर्गाचा विकास होत असताना रत्नागिरीचा सर्वांगीण विकास यासाठी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणं आवश्यक आहे. खासदार म्हणून या विकासाला वेग देण्याचं काम मी करेन, असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. गेल्या 2.5 वर्षात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करत आहे. पंतप्रधान कॅबिनेट संपले की वेगळ्या विषयावर चर्चा करतात, माहिती घेतात, देशातील जनतेची मतं जाणून घेतात. त्यांचे देशातील प्रत्येक भागाकडे लक्ष असते. त्यामुळे कोकण विकासासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हवं आहे, असं राणे म्हणाले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था 11 वरून 5व्या क्रमांकावर आली आहे. आता ती त्यांना 3ऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. पंतप्रधान दूरदृष्टीचे आहेत. स्वच्छतेचा प्रश्न मार्गी त्यांनी लावला, पाणी प्रश्न मार्गी लावलाय, आरोग्यासाठी महिलांसाठी काम केलंय, असं त्यांनी सांगितलं. देशाबरोबर सिंधुदुर्गात अनेक योजना आणल्या आहेत. आता खासदार झालो तर अब की बार रत्नागिरी देखेंगे, अशी ग्वाही नामदार राणे यांनी उपस्थितांना यावेळी दिली. रत्नागिरीच्या आर्थिक